माझ्या माहितीनुसार मी गड किल्ल्याची थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो। अर्थात त्या बोर्डवरती लिहिलेली माहिती अतिशय अचूक नक्कीच आहे, तर देखील लोहगडालाच आयरन फोर्ट असं म्हटलं जातं। याचं कारण याची मजबूत अशी तटबंदी म्हणजे आपल्याला पुढे पाहायला मिळेल। कारण याचं कारण मुळात हे आहे की जे दगड वापरले गेले त्याच्यामध्ये लोहाचा वापर केला गेला। लोह म्हणजे लोखंड, त्यामुळे याचं नाव लोहगड पडलं। हा तोच गड आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670मध्ये स्वराज्यात आणला गेला आणि तत्पूर्वी 1665मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्यामध्ये शिवाजी महाराजांनी 23 किल्ले त्यांना एका प्रकारे गहाण ठेवावे लागले होते। त्या किल्ल्यांमधला हा एक किल्ला आहे लोहगड, ठीक आहे। याशिवाय याची विविध अशी वैशिष्ट्य आहेत। हा मध्य भागावरती पडतो, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांसाठी, आणि पुण्यावरून याचं अंतर पुण्यासाठी हे अगदी साधं सोपं गणित आहे। त्यांना हे अंतर अतिशय जवळ असेल, वेगळंच तुम्ही जर मुंबईतून येत असाल तर साधारण 100 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे। आणि मार्गक्रमण आम्ही करतच आहोत। आम्ही म्हटल्याप्रमाणे अत्यंत ही सोपी पद्धत आहे, साधे पद्धतीचा गड आहे, म्हणजे गडाची जो चढता क्रम आहे। कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा सुटसुटीत पायऱ्या नाही मिळणार पाहायला, ठीक आहे। काही किल्ले आहेत जे खूप डेंजर आहेत, ही इझी लेवल आहे मी सांगितल्याप्रमाणे। काही मिड लेवलचे असतात, काही हाय लेवलचे असतात, आणि ही साधी सोपी पद्धत आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवून तेवढं कमीच आहे। खरंच हे गडकिल्ले म्हणजे या महाराष्ट्राची संपत्ती असं म्हणावं लागेल। खास करून जे ह्या गडाचं संवर्धन करतात, संरक्षण करतात, त्या सर्वांना सॅल्यूट आहे। मग ते स्वयंघोषित का स्वयंसेवक असतील किंवा सरकारी कर्मचारी जे कोण असतील त्या सर्वांना सॅल्यूट आहे। कारण हा गड किल्ले हे आपलं वैभव आहे आणि ते जिवंत राहिलं पाहिजे। कदाचित बोलताना माझ्या थापा तुम्हाला कळत असतील, कारण खूप प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे लोहगड। त्याशिवाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो विंचूकडा नावाचा एक कडा आहे जो विंचूच्या आकाराचा आहे। परंतु तुम्ही पाहू शकता तिथे सूचना लिहिल्या बघा, पावसामुळे विंचूकाडा कडा आहे तो विंचवाच्या आकाराचा, तो बंद केला आहे। निखिल एंट्री इट शॉकिंग यार, पैसे काढून ठेवू नाही मी काय बोलते एंट्री का, एंट्री फी का मला कळत नाही। गड एंट्री घेतो प्रत्येक किल्ल्याला नाही, प्रत्येक नाही, हा किल्ला व्यवस्थित पण ठेवला नाही तेवढा। संवर्धन ओके, पण चांगला आहे नाही, पण हे पैसे गव्हर्नमेंटकडे गेले जात असेल ना। विंचूकडे एक राहून गेला होता माझा पॉईंट मांडण्याचा, ते लिहिले मला नंतर दाखवतो थोडं पुढे जाऊन। एक कडा आहे जो विंचवाच्या आकारात आहे, तो बंद आहे पावसामुळे, कारण आता तो रिस्क असावा। आणि योगेश कसं वाटतं आखरी टप्प्यात येते आपण? एक नंबर। हा मी फर्स्ट टाइम बघतोय, आपल्या इथे खूप डॉग दिसत आहे बघा, फॉग कसं दिसते एकदम, आणि मजा आली, खरंच मजा आली। बोलताना तोंडातून थापा निघतात, पण खूप भारी वाटतं। ह्याच्या गप्पा ज्या मी पुढे जाऊन सांगेन।
महादेव जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवराय. हा अगदी जवळ आले, अगदी जवळ जवळ आले. याला म्हणतात तटबंदी. आता सर्वांना माहिती आहे विचार करा किती वर्षापूर्वींचं हे बांधकाम अजूनही आज सगळे त्याच अवस्थेत आहे किंवा अर्थात त्याची वार्षिक डागडुगी केली जात असेल. पण क्राऊड बघा आणि संडे म्हटल्यानंतर क्राऊड आलाच. आणि मुंबई क्राऊडसाठी फेमस आहे. आणि गड किल्ले सोडून जाणे हे फक्त वाघांना शोभतं. आणि ते वाघ म्हणजे मराठी वाघ. सॉरी, मला कोणाला अपमानित करायचं नाही आहे. आताच कोणी येऊ शकते इथं, पण असं चॅलेंजिंग. जेवढं आता चढतं तेवढंच उतरताना तीच हालत होणार आहे. रिव्हर्स डिरेक्शनमध्ये तुम्हाला यावं लागेल. त्यामुळे तो एक वेगळा टास्क आहे. आणि मजा येते. आरामात. हेलो, बहाना है उसका, कोई एक्सपायर नहीं हुआ है. अगर चला जाए ना तो कल से रखना नहीं है, लेकिन उसको निकालना है. कसा वाटला गड? रिस्पॉन्स इज ओके. आणि फायनली आम्ही आलोय मुख्य प्रवेश द्वाराकडे. बापरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा महादरवाजा. ह्या दरवाजाची रचना पाहू शकतो. हा गणेश दरवाजा आहे. सर हा मुख्य दरवाजा नाही आहे, गणेश दरवाजा आहे. गणेश पाहू शकता. आतमधलं डिस्ट्रीब्युशन. पाहू शकता आपण लोखंड पाहू शकता. म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज येईल की जे दरवाजे किती ताकदीचे होते असतील. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. हा दरवाजा पूर्वकाळी आपल्याला त्याला काही झालेलं नाही. काही झालेलं नाही. पहिल्या काळामध्ये अप्रतिम. आणि इथे तोफांचं दर्शन या ठिकाणी. अर्थात प्रत्येकजण आपली सेल्फी घेतील. आपलं काम आहे व्हिडिओ आणि संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांना पोहोचवणं. छोटी तोफ आहे. मला वाटतं सेम आकारचे दोन एकूण 3 तोफा दिसत आहेत मला वाटतं. आणि ते सर्वांनी इथे सूचना देण्यात आली. डू नॉट सीट ऑन कॅनन. काय वातावरण, काय सांगायचं. रिमझिम पाऊस, धुकं आणि हा किल्ला. अजून थोडंसं राहिलं. हत्ती गेल्या, फक्त शेपूट राहिले. आणि खूप मजा येते. निखिल, कसं वाटतंय येऊन? खूप भारी वाटतंय. तू व्हिडिओ स्टॉप केले सध्या? चालेल, आपण फोटो सेशन माझ्या होते आपण नंतर करूया. आपल्याला जो आता कंटेंट हवा आहे तो घेऊया. खूपच भारी वाटते यार.
मी 9 किलोमीटर चालायचं सार्थक झालं असं वाटते मला. आणि बघा सार्थक झालं बोललो आणि आमच्यावरती वर्षाभिषेक झाले. काय बोलणार काय नाही. पाहू शकाल याला टेहाळणी केंद्र म्हणतात. टेहाळणी पॉईंट जरी चुकीचं नसेल तर इकडून लपून बघता यायचं. छत्रीवरती नजर असायची आणि पूर्ण फॉग आहे बघा नाही इथे. मी जस्ट बसून दाखवतो. जस्ट बसले. इट्स व्हेरी रिस्की. आणि स्पेशली मी पॅरेंट लोकांना विनंती करेन की तुमच्यासोबत जर एखादं छोटं बालक असेल, छोटं मुलं असेल तर त्याचा कृपया हात सोडू नका. प्लीज हात सोडू नका. इट्स व्हेरी रिस्की. व्हेरी रिस्की. खूप मस्त. अजून काय पाहिजे तुम्हाला. पूर्ण फॉगी आणि ऑलमोस्ट वी आर ऑलमोस्ट देअर. इथून वरून पाहू शकतो आपण. अजूनही फोटोसोबत फोटो घेतले जाते. आणि हा सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे फोटो स्टेटस आमच्यासारखे गरीब ब्लॉगर्स अवतीभोवती फिरत असतात. पण खरं तर जे यूट्यूबर्स असतील, ब्लॉगर्स असतील ते घर बसल्या तुम्हाला त्या गडाचं दर्शन देत असतात. दे पुटिंग देअर लाईफ ऑन डेंजर. त्यामुळे अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल न आवडेल पण प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. एक प्रामाणिक विनंती असेल. मला माहिती आहे कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल पण गोईंग फॉरवर्ड नेक्स्ट व्हिडिओ की मला खूप जणांचं रिकमेंडेशन आलं होतं ज्यामध्ये सांगण्यात आलं की कॉलर माईक घे आणि तुम्ही घेण्याचा प्रयत्न करेल. ही मजबूत तटबंदी पाहू शकता तुम्ही. आणि याला बोलतात टेहाळणी केंद्र. ही तटबंदी जर बघायला गेलं तुम्ही अजून ह्या किल्ल्यांची तशीच आहे. आणि याचा उद्देश काय निखिलचा उद्देश म्हणजे जे शत्रूंचं आक्रमण समुद्रात शत्रू असेल परफेक्ट तर इथून त्याची टिळाणी करायची. शत्रू ओके. आणि तू पालकांना काय सूचना करशील जर लहान मुलं सोबत असेल तर. नाही लहान मुलं सोबत हा गड वरती सर करण्याचं नाही मला आय एम टॉकिंग अबाउट दिस पॉईंट. हा जो होल आहे हा खूप रिस्की आहे. मला वाटतं पालकांनी त्यांचा लहान मुलांना इथं वरती आणू नये किंवा त्यांचा शक्यतो त्यांचा हात सोडू नये. हा वरती टाळावं किंवा त्यांचा हात सोडू नये. तुम्ही दाखवू शकता दुरून कारण खूप डेंजर आहे बघ ना. हा खूप डेंजर. तिथून डायरेक्ट स्वर्गात होता ऑन दी स्पॉट. यमराज आला घरी तसं होऊन जाईल. अजून आपण पहिल्या दरवाज्यात वरती चढलोय. हा पहिला दरवाजा होता तो मला वाटतं गणेश दरवाजा होता बरोबर ना. एकूण या गाड्याला चार दरवाजे बरोबर. हां आपण पहिल्या दरवाज्यात वर चढलो. एक गणेश दरवाजा जो माहिती आहे बरोबर. आणि एक मला वाटतं नाना पेशवे दरवाजा असं काहीतरी आहे. एक मुख्य दरवाजा आहे आणि एक दरवाजाचं नाव मला आठवत नाही आता. हनुमान दरवाजा बरोबर 4 आणि अजून एक आहे मला वाटतं 5. ते आपण बघूच वरती जाऊ. ओके. आणि या तोफेचे फोटो आपण माझ्या होते निखिल आपण नंतर घेऊया राईट. बाप रे माझ्याकडे आता शब्दच नाही. शब्दांचा भांडार संपलाय. देयर इज नो वर्ड इन माय डिक्शनरी राईट नाव. अप्रतिम अतुलनीय स्वर्गीय काय सांगणार. आणि आम्ही या
दरवाजात वेगळ्या दरवाजात मी प्रवेश करतो. तो दरवाजा काय आहे? जय जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. व्हेरी गुड. कसं वाटते दादा येऊन? एकदम छान. अरे एक नंबर. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर रिस्पॉन्स. मी रॅन्डम कोणाचाही रिव्ह्यू घेतोय. इथे पण परत एकदा तटबंदी. तटबंदीचा अर्थ तुम्हाला कळत असेल आणि तोफांचा अर्थही कळला असेल. तोफा अर्थात या तटबंदीतून मला वाटतं झाडल्या जायच्या, बरोबर ना? काय बोलतो? तोफांचा उपयोग तोफा पण इथून टाकल्या जायचा, बरोबर ना? आणि परत इथं टेहळणी केंद्र. तुम्ही या किल्ल्याची रचना बघितली. हां, पूर्ण नागमोडी म्हणून नागमोडी म्हणजे येस सर्पाकृती आहे. सर्पाकृती आहे पूर्ण. सर्पाकृती आहे. माणूस एका टायमाला एकच माणूस जाऊ शकतो. ओके. दोन माणसं जाऊ शकत नाही. नाही बरोबर. वरती गेला तुम्ही. आणि मगाशी आपण सूचना बघितली की विंचूकडा म्हणून आहे, विंचवाच्या आकाराचा, जो बंद केला आहे मुद्दाम पावसामुळे. कदाचित तो रिस्की असावा म्हणून. त्यामुळे सर्वांना विनंती आहे तुम्ही या ट्रेकिंगला नक्की या, पण विथ सेफ्टी, विथ ऑल सेफ्टी. आणि हा गड जो आहे तो अगदी इझी टाईपमध्ये मोडतो. इझिली तुम्ही इथे, कारण याचं या गाडीचं संवर्धन खूप छान झालं. हां, संवर्धन छान झालं आहे आणि अतिशय स्टेप दिले आहेत. वेर ॲज विसापूर, राईट? विसापूर तो थोडासा कठीण आहे मला वाटतं. दादा कसं वाटतं येऊन इथे? एक नंबर. फर्स्ट टाईम आहे? हो, फर्स्ट टाइम. पहिल्यांदा आलात तुम्ही? नाही, आज या पहिलाच घेतलंच. पहिलं झालं, मजा आली? हो, खूप. शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला मानलं पाहिजे खरंच. आणि आम्ही जेव्हा उतरलो, कोणतं स्टेशन होतं? मळवली. आम्हाला सांगण्यात आलं की 1.5 किलोमीटर, म्हणून आम्ही आलो. सो नंतर कळलं आम्ही मुंबईतून आलो. म्हणजे मी घाटकोपरला आणि हा रबाळेला राहतो, माझे मित्र आहे, माझे भावंड आहेत माझे. सो आम्हाला वाटलं 1.5 किलोमीटर आणि वरती जेव्हा चालत तेव्हा लिटरली 9 किलोमीटर झालं. खाल्लं 9 किलोमीटर. 9 किलोमीटर बरोबर. आणि आम्हाला वाटलं 1.5 किलोमीटर, म्हणून त्या अंदाजाने आम्ही चालत आलो. आणि आम्ही म्हटलं ऑटोचं कशाला 200 रुपये द्या. पण जेव्हा चढत आलो अर्धवट तेव्हा कळलं की हां, आणि त्या गाड्या पण वरती चढत नव्हत्या. पण दमत आलो, थकलो, तहानलो, म्हणजे ब्रेक घेतला. पण वरती आल्यावर ही जी फिलिंग आहे ना आताची, म्हणजे याला तोंड नाही की अजून एक दगड हल्ला नाही इथला. हा, मग बघा ना, अपार्टमेंट आपले पडते. अपार्टमेंट पडतात बघा. राजगडला नाही आम्ही ऍक्च्युली मी खरं आयुष्यात राजगडला जायला पाहिजे. नाही, नक्की जाणार. 20 ते 30 पट डेंजर आहे. राजगड आहे. राजगड खतरनाक ट्रेक आहे. ओके. गडांचा राजा आहे. थँक्यू व्हेरी मच. राजधानी रायगड पहिली आहे. राजधानी. हां, बरोबर. रायगडला पायऱ्या आहेत, त्यामुळे काय वाटत नाही. हां, अच्छा, रायगड आणि राजगड दोन्ही वेगवेगळे आहे. राजगड इथं पुणे जिल्ह्यात होते. हां. आणि तो रायगड जिल्ह्यात. ओके. आणि अजून बहुतेक आपले किल्ले सगळे पुणे जिल्ह्यामध्येच आहेत. आता हा पण पुण्यामध्येच होतो, बरोबर ना? आणि मला वाटतं मावळ हा तालुका लागतो, बरोबर ना? इथं आसपास 3 गड आहेत. आता वर गेला ना हां. तुम्हाला तिकोना एक आहे तिकोना मी नाव ऐकलं होतं, बरोबर. आणि त्यानंतर विसापूर आहे. विसापूर माहिती आहे. तो मळवली स्टेशन. हां. ॲक्च्युली आज आमचा प्लॅन तोच होता, 2 गड करायचे. पण आम्हाला आता कळलं की नाही शक्य आहे. नाही कारण आम्हाला वाटलं आम्ही 15-20 मिनिटात वरती येतोय. तुम्ही स्टे जर केला ना, हां. विसापूर 3 होते. मस्त आहे एकदम. हां, नाही आता आमचं प्लॅनिंग काय, हा ट्रेक करणार आणि मग ती लेणी जी आहेत खाली, अच्छा. भाजी लेणी, तो एक पॉईंट करायचा विचार आहे. सो आता आम्ही लवकरात लवकर जरा सरकू म्हणजे पटापट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच तुमच्या माहितीबद्दल. कारण माझे पण खूप मित्र आहेत जे ट्रेकिंग करतात आणि मी फर्स्ट टाईम आलो आहे. म्हणजे आले मी प्रतापगडला एकदा गेलो असेल आणि मला वाटतं हा सेकंड गड आहे माझा. ओके. सो ट्रेकिंगचा हा माझा पहिला अनुभव आहे पावसाळ्यातला. नाहीतरी छोटा ट्रेक आहे. हा माहिती आहे, हा छोटा ट्रेक आहे. आम्ही वाचूनच आलो, म्हटलं आधी इझी करूया. सुरुवात चांगली. हां, कारण खूप सारे डेंजर ट्रेक असतात आणि खूप जण उगाच फोटोच्या ना विचारसरणीला मानलं पाहिजे. कसे त्यांनी अक्षरशः डोंगरात त्यांनी गड गौडोबा केल्या, म्हणजे विचार करा. जमिनीवर त्यावेळेस ना तुमच्याकडे गुगल होतं, बरोबर. तुमच्याकडे कुठलं कन्स्ट्रक्शनचं जीसीपी होता बरोबर ना काय. आता एवढं सुविधा असून सुद्धा आपल्याला भव्य दिव्य सेम टू सेम मांड करता Yes. सेम टू सेम. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. तुमचं नाव काय दादा? ॲडव्होकेट रवी दत्त घोगर. ओ माय गॉड, ॲडव्होकेट. बाप रे, ॲडव्होकेटशी बोलत तुम्ही. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. सर म्हणावं लागेल. फार्मसी नाही Okay. हा फार्मास्टिक आहे कोडिंग मध्ये असतो ओके ओके गुड गुड गुड. आय एम इन टू ऑल्सो कॉर्पोरेट बट नॉन आय टी फील्ड. ओके ओके थँक्यू व्हेरी मच फॉर युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे आणि आम्ही असेच प्रयत्न करू. आम्हाला जेवढे आधी इझी आम्ही हा बरोबर. प्रयत्न करू नंतर मग ओढू आम्ही. हा कोणता हे आहे गेट? ह्या गेटचं नाव नाही का? अच्छा अच्छा थँक्यू व्हेरी मच. चला हो ब्लॉक करते म्हणजे आता उद्योग चालू आहे. जे येणार आहेत ना तुम्ही व्यवस्थित कपड्यांनी शिया. इथं अपमान होता कामा नाही शिवाजी महाराजांच्या काळात. नाही नाही बरोबर बरोबर. हा खूप इथं शॉकांची काय अशी लोकांना कुठले कपडे घालून गडावर यावं हे पण अक्कल नाही. अक्कल नाही बरोबर बरोबर बोलते तुम्ही. हा पॉईंट आहे. लोकांना राग जरी आला ना नाही नाही नाही, नक्की 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 मी मत मांडेन तुम्ही आणि थँक्यू व्हेरी मच आपल्या फॉर युअर लोकांना सांगा की येस 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 शुअर. जर तुम्ही गडावर येणार असेल बरोबर. तुम्हाला एवढी देवाने अक्कल दिली पाहिजे की तुम्ही कुठले कपडे घालून गडावर याला. बरोबर बरोबर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर ॲडवाईस अँड आय विल मेन्शन दॅट. थँक्यू. काही अपरिचित लोक अनोळखी लोक मिळतात पण खूप काही माहिती देऊन जातात. तर दादांचे खूप छान विचार होते. नंतर कळले की ते ॲडव्होकेट होते. खूप छान बोलत होते आणि त्यांच्याकडे पाहता त्यांचा ट्रेकिंगचा अनुभव खूप दांडगा असावा असं वाटत होता. पुढे निखिला कोणता गड आहे कोणता गेट आहे नाव नाही दिले. ठीक आहे काय हरकत आहे आपण माहिती काढून नंतर. खूप भारी वाटेल इथे येऊन. गेला ना पुढे. मधू पाऊस असेल तर अजून मजा आली आणि आजकाल मजा येतेच आहे. असं नाही की मजा नाही येत आहे. हो हो आणि अनएक्सपेक्टेड खरंच वाटलं ना एवढी गर्दी. जसं चढायला मेहनत आहे तसं उतरायलाही मेहनत आहे. जय 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 भवानी जय भवानी महादेव महादेव. बापरे किती गडद गडद काय बघा. वेगळंच माहिती ह्यापासून व्हिडिओ करावा आणि काही बोलू नये असं झालंय. म्हणजे याचं वर्णन अजून काय कोणत्या शब्दात करायचं. मजा आहे खूप मजा आहे. हेलो सर. हाय हाय. आपसे बोलते हो माइक माइक डायरेक्टली उसको वॉइस नॉइस होता है क्या? नहीं नहीं एक्चुअली माइक नहीं है. माइक का सजेशन मुझे बहुत जन ने दिया है. समझ रहे हो ना. माइक नहीं है. माइक बाद में ऑडियो डाल दोगे? नहीं वैसे नहीं. मैं ऑन दी स्पॉट कर रहा हूँ लाइव कर रहा हूँ. लाइव कर रहे हो क्या? हाँ ऑन दी स्पॉट. तो कोई जो करते हो जो वॉइस ओवर राइट. ऐसा है. हाँ तो वो बेटर है. मुझे पता है ऑप्शन वो बेटर है. फोटो मैंने कभी ट्राई नहीं किया इवन दो आई नेवर यूज कॉलर माइक. कॉलर माइक भी अच्छा है ना. ब्लॉगिंग ओके. हम डायरेक्टली फोन पे ऐसे बोलते हैं. अच्छा बस एक गोरिल्ला ट्राइपॉड है हमारे पास. ओके उसको ओके. तो आप एडवांस हो मतलब मैं अभी चालू किया. अभी चालू है. हाँ हाँ कितने सबसे वाला पे से 200 अभी चालू किया. सो देख रहा हूँ क्योंकि मुझे कुछ टेक्निकल चीज़ें जो नहीं पता है जैसे कि एडिटिंग. हाँ 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 फिर किसी ने बोला माइक यूज़ करो. फिर आपने ट्राइपॉड पे यूज़ किया. हाँ वो एक्सपीरियंस आता है ना वहाँ. हाँ हाँ वही है. तो मैं ये भी एक्सपीरियंस ले रहा हूँ. फर्स्ट टाइम मैं ट्रेक कर रहा जैसे आपको आगे बढ़ जाएगा और स्ट्रगल आता जाएगा. हूँ. यस यस यस. कुछ चीज़ें बढ़ रही है. थैंक यू वेरी मच.
येस येस इथून मला वाटतं सगळं आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाही जाता येतं रेस्ट्रिक्शन तुम्ही काय बोलतो आपण त्याला गर्दी पाहू शकता. गर्दी बघा किती चढता येत नाही. काही जण माणसं चढते ज्यांचं गड दर्शन झालं ते उतरत आहे हळूहळू. आणि विशेषतः याच्यामध्ये पाहू शकता सर्व असं नाही की फक्त तरुण वगैरेच आहे याच्यामध्ये सर्वजण आहे याच्यामध्ये. अर्धवयीन माणसं लहान मुलं माझी टीम इथे मिळाली. काय वाटलं कसं वाटलं मजा आली योग्य मजा आली सर्व घेतलंय खूप मजा आली. खाली दिसत पण नाही एवढं आणि गर्दी एक्सपेक्टेड नव्हती अपेक्षित नव्हती एवढी गर्दी असेल. पण तरी पण या काढायला गर्दी मला अपेक्षित नव्हती. म्हणजे मला वाटलं साधा गड असेल हा काताची इथे म्हणून येतो मागे मागे पण बघा इथे रिस्क आहे थोडीशी पहा इथे थोडीशी रिस्क आहे कारण इथे या साईडला कोणती तटबंदी नाही. पण जाताना या कॉर्नरने जावं माझ्या मते. जाऊया ना आणि हळूहळू चल लेपणी येत आहे लेपणी चला. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं वयाला मर्यादा नाही. अगदी लहान मुलं देखील हा गड आहे ना चढ सर करतायत. हाय छत्रपती शिवाजी महाराज के जय. संभाजी महाराज के जय. हर हर महादेव महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जागेश्वर भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. एवढे छोटं मुलं बघा छोटं मुलं बघा 3-4 वर्षाचं मुलं असेल. बापरे माझा अगदी छोटा आहे. सिंगल लाईन आहे आणि माझ्यासमोर बघू शकता एक छोटा मुलगा मला वाटतं तो 2 वर्षाचा किंवा असा वाटतं 1.5 वर्षाचा. त्याला त्याचा बाबा खांद्याची घेऊन कसं घेऊन जातो. वॉट अ फिलिंग यार वॉट अ फिलिंग. हा बघा आणि आता आपण येऊन पोचलोय नारायण दरवाजा. आहे नारायण दरवाजा. चला सिंगल मागे आडले सगळे. चला पुढे चला. थँक्यू व्हेरी मच. चला पुढे. नारायण दरवाजाची ट्रीटमेंट केली आम्ही. देखील काइंड ऑफ गो आहे केव. इकडे वा की अजून
एकमेकांना शूट करतात. बापरे, अमेझिंग अमेझिंग फिलिंग अमेझिंग आहे. आणि गर्दी अलोट गर्दी. हा बघा, हा समोर जो होती तो हनुमान दरवाजा. याची एंट्री तिकीट बाकी होती. दरवाजा त्या कॉर्नरला या साईडला हा परतीचा दरवाजा, मजबूत तटबंदीचा दरवाजा. जसं हाताने वरती येत नाही, हाताने वरती येत नाही. किती मजबूत दरवाजा असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. पायऱ्यांचा वापर करा. प्लीज यूज स्टेप्स. ओके, थँक्यू फॉर युअर गाईडलाईन. फायनली मला वाटतं आम्ही ज्या क्षणाची आम्ही प्रतीक्षा करत होतो त्या ठिकाणी आले आम्ही. गडावरती फायनली पोहोचलो. याचा अर्थ गडाची सुरुवात आम्ही आधीच केली होती, परंतु हा जो गड आहे हा इथे समाप्त होते. म्हणजे हा पठारी भाग आहे. ओके, इथे खूप ठिकाणी फोटो सेशन होईल. इथे खूप काही माहिती देण्यात आली. ती देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मी आता तुम्हाला दाखवतो ही तटबंदी आम्ही खालून बघत होतो. तीही तटबंदी इथून बघायची देखील भीती वाटते. पूर्ण धुक्यात हरवलेली माणसं. थँक्यू व्हेरी मच. अरे जाऊ नको, तुला कळतं का? सॉरी, थोडा व्यत्यय काही तांत्रिक कारणामुळे. आणि आपण इथे बघाल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे. इथे तर काहीच संरक्षण नाही. मला वाटतं कडेलोट असावं. जरा मला मध्ये घे जरा. हा कडेलोट सीन असावा. कडेलोटाचा हा तटबंदी असावी कदाचित, कारण वरून काहीच त्याला आवरण नाही. त्यामुळं हे बघा, हे किती रिस्क आहे बघा. चला या लवकर. हे अतिशय रिस्क आहे इथं. गड छोटा आहे पण काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. इथनं शॉर्टकट आहे रे खाली जायला. इथनं शॉर्टकट आहे. या ठिकाणी देखील मला वाटतं फोटो सेशन चालू आहे. आणि आपल्याला आपली बाउंड्री, आपलं लिमिट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उगाच चांगल्या दृश्यांच्या मोहापायी किंवा चांगल्या पिक्चरच्या मोहापायी कोणत्याही
सध्या ठिकाणी जाणं अत्यंत धोक्याचं आहे. अत्यंत दूरवरून कारण इथं कोणत्याच प्रकारची तडजोड नाही. ओके, त्यामुळे ॲज अ यूट्यूबर किंवा ॲज अ फ्रेंड म्हणा, सर्व यूट्यूबर्स किंवा सर्व फोटोग्राफर्स किंवा सर्व दुर्गप्रेमी यांना विनंती आहे किंवा इतर अन्य पर्यटक यांना विनंती आहे की तुम्ही जर कोणत्याही पर्यटनाला भेट देत असाल, मग तो वॉटरफॉल असो, गड असो, स्वतःची मुळात काळजी घ्या. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, ॲग्री, पण त्या सोशल मीडियावरती किंवा यूट्यूब मीडियावरती चांगले व्ह्यूज मिळावे, सबस्क्राईब मिळावेत म्हणून स्वतःचा रिस्क धोक्यात टाकून कोणत्याही धोक्याचे व्हिडिओज किंवा पिक्चर्स क्लिक करण्याचा प्रयत्न करू नका, ही नम्र विनंती आहे. कारण असे इन्सिडेंट होत असतात. काल परवाचंच मला वाटतं भुशी डॅमचा एक आपल्याला जो सीन झाला, जी काही दुर्घटना झाली ते आपल्या सर्वांनाच माहिती असेल. त्यामुळे कोणते डॅम असो किंवा अन्य इतर कोणती गड असो, आपली काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा जे प्रोफेशनल ट्रेकर्स असतात त्यांच्याबाबत जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर विच इज व्हेरी गुड, कारण ते प्रोफेशनल ट्रेन असतात. किंवा आपल्यासोबत एखादा ट्रेकर्स असावा, किंवा मग सगळ्यात सोपा उपाय अत्यंत साधा सोपा गड निवडावा, जो आज आम्ही निवडला, लोहगड. अतिशय साधा सोपा गड चढायला, परंतु काळजी घेणं हे गरजेचं आहे. परत एक सूचना करतो, ही तुम्ही चुकीची समजू नका. इथे मी खूप प्रेक्षक वर्ग दुर्गप्रेमी पाहिले किंवा पर्यटक पाहिले. गडावरती येताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याचंही सर्वांनी भान ठेवावं. मग त्या महिला असेल किंवा पुरुष असतील, किंवा कधीकधी शिवीगाळीचाही उच्चार होताना या ठिकाणी पाहायला मिळतो, जो अजिबात मान्य नाही. ॲज अ शिवप्रेमी किंवा या महाराष्ट्रावरचं प्रेम म्हणा किंवा कोणालाच ते मान्य नसेल, आणि हे नका करू. फक्त या निसर्गात रमा आणि या निसर्गाचा आस्वाद घ्या. ऊर भरेपर्यंत त्या वातावरणात, त्या ऊर्जेला, त्या हवेला, त्या धुक्याला, त्या पावसाला तुमच्या अंतःकरणात साठवून घ्या. बेस्ट गोष्ट मी खरंच सांगेन, अत्यंत थकावा असा प्रवास होता, परंतु अत्यंत प्रेरणादायी काइंड ऑफ ट्रेस बूस्टर. त्यासाठी आपल्याकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात काहीजण मूवी बघतात, काहीजण नाटकं पाहतात, छान आहे, काहीजण फिरायला जातात, काहीजण अशा प्रकारचे गडभ्रमंती करतात. पण मी खरंच सांगेन, आज या ठिकाणी मला जी फिलिंग वाटते की अतिशय ट्रेस जी लेवल आहे तो बूस्ट झाला असं वाटतं आहे. आणि या व्हिडिओला या ठिकाणी संपवण्याची गरज वाटत नाही आहे मला. खूप काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला द्यायची आहे फक्त, कारण व्हिडिओ खूप लांबवत चालला आहे. पण मला माहिती आहे आपण प्रेक्षक व्ह्युअर्स म्हणून हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहाल याची मला खात्री आहे. जो लॉंग व्हिडिओ असला तरी त्याला चांगल्या व्ह्यूज किंवा तुम्हालाही माहिती आवडली असेल किंवा या गडाचं दर्शन जर झालं तुम्हाला, तरी हा व्हिडिओ मी किंवा व्हिडिओ पोस्ट केल्याचं सार्थक असेल याचा मला अभिमान वाटेल. या धुक्याअभावी काय पिक्चर्स किंवा काय व्हिडिओ क्लिअर येत नाही. शिवाय या साईडला आपण बघू शकता, या ठिकाणी फक्त सांगून ठेवलं काय आहे. या साईडला घोड्याचा बागा आहे, लक्ष्मी खोटे आहे, दर्गा आहे. लक्ष्मी खोटेबद्दल मी सांगू शकते ते माझ्या मते धान्य साठवण्याचं काम
मंदिर आहे, त्र्यंबक तलाव आहे आणि 16 कोणी तलाव आणि विंचूकाडा सॉरी किडा सो सॉरी तुम्हाला हे दाखवतो. आपल्याला पाहता येते महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, तलाव आणि विंचूकडा. परत विंचूकडा सध्या पावसासाठी बंद करण्यात आले आहे बिकॉज त्याची काही रिझन असेल कारण तो डेंजर असावा. परंतु महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव हे या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. स्टे ट्यून. आणि आता हे एक दाखवते तुम्हाला सभागृह किंवा सदर कॉन्फरन्स किंवा असेंब्ली हॉल. आता शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या सभा व्हायच्या आता इथे या ठिकाणी व्हायच्या. या ठिकाणी देखील तुम्ही आपण पाहू शकता 2 तोफा आहेत, 2 तोफा आहेत, एक तोफ दिसते आणि अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. 3 तोफा आहे सॉरी, एक तोफ आहे मला वाटतं, तिसरी तोफ आहे आणि अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. त्यामुळे चप्पल घालून जाणं इथं अलाउड नाही आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं इथे राहून गेलं जातं म्हणजे आता म्हणजे गावी आता त्यांना माहिती असेल का जातं काय. बघा केवढं मोठं जातं आहे, बघा केवढं मोठं जातं आहे. आणि हे जातं आजकाल आमच्या घराघरातून त्या जात्याची जागा आता या पिठाच्या गिरणीने घेतली. आणि आता मी काही इथून पॉईंट्स काही कव्हर करणार आहोत. महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, विंचूकडा इट इज नॉट अलाउड. जाऊया त्या साईडला. सॉरी फॉर द आता आम्ही चाललो. आता या साईडला येते, या साईडला बंद आहे ना, विंचूकडा बंद आहे पण सर्व या साईडलाच आहे. चला तर आपण या ठिकाणी महादेव मंदिर पाहू आणि 2 तलाव आहेत ते पाहू. आय होप ते देखील गोष्टी तुम्हाला आवडतील. तिथे सगळे प्रोड्युशन चालू आहे. त्यांच्या सावधगिरीने या ठिकाणी पावलं गड आहे तो समुद्र सपाटीपासून 3,500 मीटर 3,500 हा गड आहे. आता या ठिकाणी खूप वारा आहे त्यामुळे मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो की तुम्हाला फक्त मी व्ह्यूज दाखवतो, काही बोलणार नाही आहे. फुल ढगामध्ये आलो आम्ही. काय वातावरण आहे यार, काय वातावरण. बापरे बाप, खरंच
महेश बरोबर. आणि खूप रिस्क घेण्याची गरज नाही. खूप जण मी बघतोय की रिस्क घेण्यासाठी काही करतायत, पण तेवढी रिस्क घेण्याची अत्यंत अजिबात गरज नाही. सावधानगिरीने आपण पावलं उचललं. मला वाटतं आम्ही तलावाचं केलं होतं तीच ती तलाव त्याला थोडंसं आपण खाली जाऊन पाहावं तलावं. बरोबर चला तलाव काही दिसे ना पूर्ण दाखवा जाईल कसं कसं ट्रॅव्हल करते काही आणि हे पाहू शकतो तुम्ही महादेव टेम्पल आहे. महादेव टेम्पल आणि वेळेअभावी नाही जात आहे ते गर्दी पण हे पाहू शकतो नंदी महाराज यांच्या कानात आम्हाला काही सांगता येणार नाही, पण आमच्या मनात आहे ते नक्की ओळखतो. महादेव मंदिर तो पण घे थोडा व्ह्यू महादेव मंदिरात तिथं दाखवू काय पण. चल सागर आणि पाहू शकाल आपण हे त्र्यंबक तलाव आहे.
की मेल्यावर स्वर्ग दिसतो. मी जिवंत पण स्वर्ग बघितला असं आपला भास आहे. अनुभव होता. मला वाटतं आपलं आता काय राहिले आता राहिले खाली एक ती आपण खाली कव्हर करायची. हे पोर तिथेच थांबले. सगळे भुकेने त्रासलेले माणसं. महादेव मंदिर बघून आपण चालतो. देवाला आपणच बोलू नमस्कार. पूर्ण रान. आणि हे आमच्या ठिकाणी नवीन नाही आहे. आमचा गड आमच्या इकडे आहेच. रत्नागिरी पण विजयदुर्ग आहे. पण या गडाचा अनुभव खूप वेगळाच होता. मजा आली. एक 10 फुटावरची माणसं देखील दिसत नाही. आणि पुढं गार्डन. तर मी बघितली 1.5 ते 2 वर्षाची मुलं आहे. मला त्या आईबाबांचं पण आणि त्या मुलांचं पण म्हणजे त्यांनी इतकं डेअरिंग करून त्यांना आणलं आणि ते मुलं फुल एन्जॉय करतात. हवेचा आस्वाद घेतात. येस लेट राहुल मोबाईल आहे ना. लक्ष्मी कोटी कुठे आहे? रीलचा व्हिडिओ घेतला. रीलला काय मग कुठला रील खालचा घेतला. लक्ष्मी कोटी खाली आहे लक्ष्मी. कोटीच्या इथे आम्ही चाललोय. काढ किती भरपूर काढला. माझा पण ते घेऊ शकतो. नाही म्हणणार नाही. हे पण परत एक तलाव म्हणजे पण पाण्याची पाण्याची सोय. म्हणजे बघा ना प्रत्येक गडाची रचना अशी करण्यात झाली की जिथे प्रत्येक ठिकाणी पाणी म्हणजे प्यायला मिळेल. आणि हे स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ निर्मळ पाणी आहे. आपण आवश्यक नक्कीच पिऊ शकतो. बघितलं का तुम्ही? कोपऱ्याला होतं तिकडे. मासे पण आहेत बघा. मला दाखवलं मासे. छोटे पण दिसतील नाही दिसतील लाईट पण मासे आहेत तिथं छोटे छोटे. बापरे किती गार पाणी आहे. ऐक ना पाण्याचा हात पाय टाकून बघ किती गार पाणी. खूप गार पाणी. खूप गार पाणी. बापरे पूर्ण गार बर्फार. आणि ही कोण आहे? कोण चढत आहे? हे काय इकडं इकडे कुठला येतो ना एवढ्या इकडे इकडे सोप्या रस्त्यावर. अरे आपण ते बोर्ड नाही दाखवलं. नाही ते बघूया आपण. ते बोर्ड मी मागाशी दाखवलं ॲक्च्युली. चला काय शूट करावं हेच कळत नाही. गोवा ओके. चला हा एक वेगळा अनुभव असणार आहे माझ्यासाठी अर्थात सर्वांसाठी. गोवा आहे. गुंफा आहे. केव आणि याच्यामध्ये आहे काय बघ ते गुंफा आहे. चल ना का पूर्ण आरपार करता येते. नाही तेवढी डेअरी नको करा. गुफा आहे. मला वाटतं पहिल्या काळी माणसं राहत होते असेल. और हा मला पण तेच वाटते की कदाचित ही राहण्याची सोय असेल. टॉर्च चालू करी आतमध्ये. पूर्ण गुफा आहे. खाण्यासाठी उपयोग केला जायचा. रिस्क नको घेऊ. ती गुफाच आहे आणि ही राहण्याची सोय होती त्यांची. हां राहण्याची सोय. काइंड ऑफ बेडरूम. राहुल आतमध्ये गोवा आहे गोवा.
आतमध्ये माहीत नाही काय राहुल आज नको जाऊ डेअरी नको करू एवढी आतमध्ये पूर्ण काळो गेले काळू काय नको लेट गो जागा असेल इथे पण मला वाटतं त्याच पद्धतीचं काहीतरी अजूनही काय इथे पण तसेच राहण्यासाठीच ही राहण्यासाठीच तिकडून नाही राहायला वाटते ते तिकडून राहायला वाटते नाही इथे पण हे तलाव आहे हे वेगळं आहे ऋषी बाबो काय रचना आहे या गडाची रचना म्हणजे कसं केलं ते येस प्रत्येक ठिकाणी केव्स करून ठेवलेत आणि अर्थात ते मला वाटतं माणसांना राहण्यासाठी कुठला गुरु विंचू एक मिनिट विंचवाटा बरोबर नाही भारत काढलेलं बाहेरचं काढलेलं का नाही मला अरे वाटतं इथं ते खजिना ठेवलेला आहे खजिना ठेवायची कोटी आहे का ही लक्ष्मी कोटी आहे ही लक्ष्मी कोटी खजिना नाही खजिना पण होता आणि अर्थात मला वाटतं धान्य जे असायचं पहिल्यांदा जे सुरत लुटलेली ते पहिले जे सुरत लुटली ना तेव्हा ते खजिना पूर्ण इथं आणलेला होता लोहगडावर ओके ती लक्ष्मी कोटी आहे ओके आणि त्याशिवाय मला वाटतं येथे अन्नधान्य ठेवण्याची पण जागा असावी बरोबर ना हे पुढं त्याच्यामध्ये काय होतं? किती भारी वाटते नाही बघा नाही बघा म्हणा इथं पण इथं खजिन्याची जागा आहे बरोबर खजिन्याची जागा आहे ह्याच्यामध्ये खजिना ठेवलं जात ते आणि मला वाटतं पाठीमागे त्या साईडला बॅक एंडला कदाचित किंवा या भिंतीच्या आडे बघ भिंत आता तोडले ना त्याच्याकडे कदाचित धान्य वगैरे लपवलं जात होतं म्हणजे धान्य ठेवलं जायचं हां असो पिण्याचे पाणी बाहेरचा बोर्ड आहे तो झाला होता आपला आता काय राहिले का आपलं तिकीट लक्ष्मी कोटी झाले हीच कोटी होती ना लक्ष्मी कोटी मला तेच वाटतंय घोड्याची पागा अर्थात घोड्याची पागा अबे बच्चे चारों बच्चे खालगाव आहे जुनी वाट असेल पण इथे काय वरती आपण बघायला चाललंय पाग रे म्हणजे ती घोडे ठेवायची जागा ती काय माहिती मला पण नाही माहिती हां तिथे बघून काय आणि काय इंटरेस्टिंग असेल तर सांग नाही नको नको ते नको तिथे एकदम उतर एकदम चला मला वाटतं आपण हा गड ऑलमोस्ट कव्हर केला बरोबर एवढं शक्य होईल एवढं कारण धुकं आणि पाऊस याच्यामुळे हा संपूर्ण गड संपूर्ण कव्हर नाही करता आला आणि व्हिडिओचं पण लिमिटेशन आहे आता लॉंग व्हिडिओ जेवढा बनवता येईल तेवढा बनवता येईलच
मोठ्याने येतोय रे. ओके कळलं ओके कळलं. जिथे खोडी ठेवली त्याचे बरोबर. हां ओके थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं इथून जर बघितलं की रिस्क आहे खरं तर लिमिटेशन बाउंड्री राखून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा गाव. हा इथून एवढ्या खालून आपण आलो वरती. साधारण दिसत असेल त्यावेळेला भात शेती देखील आहे. ते बघा इथून ॲक्च्युली गड आम्ही चढलोय पण चालत ऑलमोस्ट 9 किलोमीटर आलोय. खूप भारी वाटते. खूप भारी वाटते. आणि आमचे मास्टर दादा मी बोलल्याप्रमाणे ज्याने खेकडा पकडला. माय गॉड एवढा मोठा खेकडा आहे. माय गॉड ब्रो. तुम्हाला मी पहिला स्टार्टिंगला व्हिडिओ मध्ये सांगितलं खेकडे प्रेमी खेकडे मला सांगा खेकडा कसं काय पकडला. बाहेर छोटे मोठा आहे. अरे एक डेंगा तुटलेला वाटतं. जबरदस्त एक डेंगा तुटलेला आहे तिचा. काय करूया आपण. म्हणजे कोकणकरांचा काही नाद नाही करायचा. कोकणकर जिथे जातील एकदम बरं आपल्या नदीत असतो ना तसाच एकदम बरं खेकडा आहे. अर्थात हा गोड्या पाण्याचा खेकडा आहे. दाखव जरा या साईडून उलटा करू. त्याची काळी पाड असते आणि हा खूप मोठा आहे. पाठ दाखव त्याची. तुम्ही बघाल ना हा खूप मोठा आहे. आणि या जातीमधला हा जास्तीत जास्त एवढा मोठा असतो. याच्यावर जास्त मोठा नसतो. खूप मोठा आहे बघा ना. ओके एक नंबर यार. एवढीच होती तिथं पण एक नंबर. मी तर फक्त सोडून दे. नाही तिथे पोरं पण आहे. नाही असं असू दे. नंबर ठेव तिचा डेंगा कोणीतरी मोडला. तिला वेळेत जागा करून ठेव. 256 GB भरलं एवढं एका व्हिडिओ मध्ये. वॉर्निंग आली. अजून बोलायचं त्याच्यामध्ये. झालं आपलं सर्व गड किल्ले. जागा करून ठेव. एक नंबर काम केले योगेश. सॅल्यूट टू यू यार. तो अंगड्यांना माझ्यामध्ये लपून ठेवण्याचं कोणाला माहिती पडलं ना. कारण त्याची पोर आहेत आणि माझी आहे ती. दिसणार नाही. दिसेलच ती. इन करून टाकलं झालं. नाही खेकडा पकडले. तर नमस्कार मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला ही ट्रेक आवडली असेल आणि ह्या व्हिडिओचा एंड होतोय. खूप दमलो थकलो. मला वाटतं आपण 9 किलोमीटर चाललो बरोबर ना. थकलो दमलो प्यासलो सगळं काय केलं कष्ट केले. पण इथे येऊन जी काय होते ना आपण मेहनतीचं सबर का फल मिठा होत आहे. मेल्यावर स्वर्ग असो की नाही मला माहिती नाही पण इथे येऊन खरंच मला वाटतं की खरंच स्वर्ग आहे हा. आणि आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. कमेंट करा. कधी आमच्याकडून काही चुकीची माहिती केली असेल ती करेक्ट करा कमेंटच्या माध्यमातून. कदाचित आम्ही जी माहिती पुरवली ती चुकीची असेल ते पण करेक्ट करा. आणि सोबत माझा भाऊ निखिल आहे. त्याचा स्वतःचा चॅनल आहे. निखिल सांग तुझ्या चॅनलबद्दल. माझं नाव निखिल ओदाड. मुंबई कोकण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा. आपल्या दादाच्या चॅनलला जसं करताय तसं माझ्या चॅनलला करा. तुम्हाला त्याच्यामध्ये कोकणातले नवनवीन व्हिडिओ आणि विविध कला हे दर्शन होईल.
बाकी आता नवीन गडकिल्ल्यांचं गडकिल्ले सर करणं चालू केलं आहे. ओके. तर ते आता कुठपर्यंत चालतं बघूया. थँक्यू व्हेरी मच निखिल फॉर युअर इन्फॉर्मेशन. राहुल काय सांगशील, कसा होता अनुभव आजचा? अनुभव खूप चांगला होता. खरंच खूप चांगला होता. तुम्ही नक्की भेट द्या या किल्ल्याला. खरंच खूप चांगला आहे. ओके. योगेशदा काय बोलशील? योगेश एकदम फंटॅस्टिक. हा गड एकदम इझिली आहे, काय जास्त हार्डली नाही चढायला वगैरे आपल्याला ट्रॅक करायला. एकदम इझिली आहे. तुम्ही लहान पोरांना मुलांना घेऊन येऊ शकता इथे. आणि एकदम असं पावसाळ्यात आलात ना तर एकदम मस्त, एकदम फॉग पण एकदम भारी आहे इथे. कारण उन्हाळ्यात चालत तुम्ही तर ऊन पण असणार आहे. आणि याचा आनंद तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता. काही एवढं काही रिस्क नाही आहे याच्यामध्ये. आणि माझ्या भावांसोबत आलो आहे मी, तर एकदम मस्त एन्जॉय केलं आहे मी आज. थँक्यू व्हेरी मच योगेश फॉर युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, चला तर मित्रांनो वेळ आले की ह्या व्हिडिओला एंड करायची. आणि आज महत्त्वाची अनाऊन्समेंट आजच करतो मी. हा जुलै मंथ आहे आणि शर्विल आणि बाबा या चॅनलचे संस्थापक असं म्हटलं जातं मस्करीत मला. पण मी हा चालू केला आहे. मला माहिती नाही याच्याने सबस्क्रायबर वाढतील नाही वाढतील, पण ॲटलिस्ट अशा गडकिल्ल्यांना आम्ही भेटी देतो. आणि काही जणांना शक्य होत नाही गडकिल्ले पाहणं, पण ह्याच्यातून जर त्यांना जर माहिती मिळत असेल तर ते आमच्यासाठी खूप अचिव्हमेंट असेल. बरोबर ना? हो बरोबर. आणि दुसरं महत्त्वाची एक घोषणा करायची होती. शर्विल याचा बड्डे ह्या 23 जुलैला येते. त्यामुळं सर्व आमच्या आपते वाईक किंवा आपतेष्ट मंडळी नातेवाईक या सर्वांना निमंत्रण दिलं जाईलच अर्थात. आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो आहे, सर्व माझ्या सबस्क्रायबरना आवाहन करतो आहे की 23 जुलै डेट लक्षात ठेवा. 23 जुलै शर्विलचा पहिला बड्डे आहे. आणि या बड्डेला आपण सर्व या. अर्थात मी यूट्यूबवरती त्याचा व्लॉग नाही बनवणार, पण एक डिजिटल काय म्हणतो आपण पत्रिका पण ती मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि जिथे मी सर्वांना आवाहन करेन आणि आजही करतो आहे, आपण नक्की या. ठीक आहे. आणि तो व्हिडिओ किंवा ती बॅनर किंवा ती निमंत्रण पत्रिका जेव्हा मी देईन तेव्हा माझा नंबरही कॉन्टॅक्टही असेल. तर सर्वांना विनंती आहे की त्या 23 जुलैच्या दिवशी आपण शर्विलला येऊन आशीर्वाद द्यावे. आशीर्वादपेक्षा माझ्या मते एक प्रत्येकाने घरातून एक सबस्क्रायबर आणावा कारण त्याची गरज आहे. आय एम क्लोज टू 200 सबस्क्रायबर नाव अँड होपफुली ते वाढतील. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप मेहनत करतोय. थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब करा शर्विल आणि बाबा. थँक्यू शर्विल आणि बाबा. नमस्कार, गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच.